नमस्कार, मी विशाल परदेशी. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात दिल्लीमध्ये नेमकं घडतंय तरी काय त्या संदर्भातल्या बातमीने. बघा, शरद पवारांच्या फोटोवरून आता चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरती सध्या एक फोटो जो आहे तो सगळ्यांच्या चर्चेचा मुद्दा झाला आहे. अमित शहा यांची शरद पवारांनी भेट घेतली आहे का, आणि या भेटीचा फोटो व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसनं या संदर्भातला इशारा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका फोटोवरून मोठी चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भेट घेतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र हा फोटो मॉर्फ असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं. अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्यात आणि त्यासाठी असले मॉर्फ केलेले हातकंडे वापरले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला. आता मॉर्फला माफी नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. असले उद्योग करणाऱ्यांना शोधून काढण्याची विनंती सायबर सेलला करण्यात आली आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे. अंकुश काकडेजी, खरंच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमित शहा यांची भेट घेतली आहे का? ही बातमी म्हणजे जे फोटोवरून दाखवतात सपशेल चुकीची आणि खोटी आहे. अमित शहांचं आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये साहेबांचे भेट घेण्याचं काहीच कारण नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इतर विरोधी पक्षांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचं काम करते आणि अशा प्रकारचे फोटो एकमेकाला जोडून ते व्हायरल जाणीवपूर्वक करतात. त्यामुळे या बातमीमध्ये काही तथ्य नाही. अशा प्रकारची कुठली भेट झालेली नाही आणि आमच्या पक्षाने मागणीच केलेली आहे की या बाबतीमध्ये सायबर सेलनी ताबडतोब दखल घेऊन जे कोणी हे व्हायरल करतात त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. आज नारायण राणेंनी मार्चमध्ये सरकार भाजपचं येणार असं म्हणणं, त्यात हा फोटो व्हायरल होणं आणि अधिवेशन देखील तोंडावर आहे. मग नेमकं हे कोण करतंय आणि जर करत असेल तर हेतुपूर्वक हे केलं जात आहे का? अहो, नारायण राणेंनी गेल्या वर्षी सांगितलं होतं की ऑक्टोबर महिन्यामध्ये हे सरकार पडेल. आता त्याला दुसरा ऑक्टोबर आला तरी अजून सरकार पडलेलं नाही. ते फ्रस्ट्रेट झालेली माणसं जी आहेत ती अशा प्रकारचे वक्तव्य करतात. चंद्रकांत पाटील असतील किंवा नारायण राणे असतील, ज्येष्ठ नेते आहेत. मी छोटा कार्यकर्ता आहे, पण त्यांच्या वक्तव्याला काही किंमत नाही आणि आम्ही त्याची दखल देखील घेऊ इच्छित नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अंकुश काकडे यांनी स्पष्ट केलं की हा फोटो जो आहे तो फेक आहे, तो मॉर्फ केलेला आहे आणि हे हेतुपूर्वक केलं जात आहे. अशाने आम्ही कुठेही डगबगणार नाही आणि जनतेने समजून घ्यावं की अशा प्रकारची कोणतीही प्रकारची भेट जी आहे ती शरद पवारांनी अमित शहांची घेतलेली नाही. पुढे पाहूयात. राज्यात येत्या मार्चपर्यंत नवं सरकार स्थापन होईल असं भाकीत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी वर्तवलंय. राणेंच्या या भाकितावर शिवसेना आणि काँग्रेस आघाडीनं जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार लवकरच 2 वर्ष पूर्ण करत आहे. आघाडी सरकारची 2 वर्ष पूर्ण होत असतानाच विरोधी पक्ष भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. हे सरकार स्थापन झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांसह इतर भाजप नेत्यांनी हे सरकार पडेल अशा अनेक तारखा दिल्या होत्या. पण भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारची डेडलाईन सांगत मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचं भाकीत वर्तवलंय. सरकार वहाँ नहीं है ना, इसलिए ऐसा हो रहा है. जल्दी से जल्दी बीजेपी सरकार मार्च में आ जाएगा और आपको अपेक्षित बदलाव दिखाई देगा. मार्च में कैसे मान रहे हैं सर? मार्च में कैसे आ जाएगा? मार्च में बीजेपी गवर्नमेंट कब तक आने की बात कर रहे हैं आप? आपका अंदाजा बोलो तो मैं बोल देता हूँ. आपने फील्ड वर्क कर रखा है, इसलिए आप ज्यादा बेहतर बता सकते हैं. बेहतर मगर जो कुछ बात मेरे अंदर की है वो बाहर अभी नहीं निकालना चाहता है. सरकार गिराना होता है या नया सरकार बनाना होता है तो कुछ बात सिक्रेट रखनी पड़ती है. नारायण राणे यांच्या या राजकीय भविष्यवाणीवर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर देत नारायण राणे यांच्याकडे लक्ष देत नसल्याचा खोचक टोला लगावला. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राणेंवर निशाणा साधला. नारायण राणे काय म्हणतात याच्यावर सरकार चालत नाही. सरकार संख्याबळावर चालतं आणि आज महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि ह्या संख्याबळावरती हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल. पिछले 2 साल यही कर रहे हो, तो फिर एक बार उन्होंने नई डेट दी है. मार्च तक यानी काफ़ी समय दिया. आता मार्च में किती महिने चार महीने इसके अलावा
सर प्रधानमंत्री आपको जोकच आहे तो. कोण जोक आहे म्हणजे नारायण राणे जोक आहे की ते बोलतात ते नाही, नारायण राणे जोक आहे तसं नाही. त्यांनी आम्हाला 3 महिने मुदत दिली. भविष्यवाणी करणारं भाजप पक्ष आहे आणि त्यांची भविष्यवाणी खोटी निघायला लागलेली आहे. आता त्यांच्यावर कोणीही विश्वास करत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीला आता काही अर्थ राहिलेला नाही. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार हे 5 वर्ष चालेल आणि महाराष्ट्रातला विकासाच्या व्यवस्थेमध्ये आणेल. विशेष म्हणजे राणे हे राजकीय भाकीत करत असताना दिल्लीतही राजकीय घडामोडी घडत होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दरम्यान राणेंनी नेमकं काय विधान केलं हे ऐकलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. राजकीय चर्चेला उधाण आलंय याची मला कल्पना नाही. मी आणि चंद्रकांत दादा आम्ही दोघंही भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठकीकरता या ठिकाणी आलो. यापूर्वीही विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेते सरकार पाडण्याची तारीख पे तारीख देत आहेत. आता राणेंनी 3 महिन्यात सत्तांतराची मुदत दिली आहे. त्यामुळं ही नवी तारीख तरी खरी ठरते का की केवळ राजकीय जुमला ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात विधान परिषदेच्या 6 पैकी 4 जागांवरील निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपचे 2, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी 1 उमेदवार बिनविरोध निवडले गेले. पण असं असलं तरी विदर्भातील 2 जागी मात्र निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. नेमक्या कोणत्या जागा बिनविरोध झाल्या आणि त्यामागचं गणित काय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. विधान परिषदेच्या 4 जागा बिनविरोध. मुंबई, कोल्हापूर, धुळ्यात निवडणूक बिनविरोध. नागपूर आणि अकोल्यात होणार निवडणूक. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या आमदारांच्या निवडणुकीत प्रचंड घोडेबाजार होतो. नगरसेवकांनी आपल्या बाजूनं मतदान करावं यासाठी उमेदवारांना कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. अशी परिस्थिती असताना राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 पैकी 4 जागांवरील निवडणूक बिनविरोध झालेली आहे. मुंबईतून शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंग हे बिनविरोध निवडून आलेत. राजहंस सिंग यांच्या विरोधात मुंबईतील काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता जे लोक गेले ना असं हे बोमाबोम करत, ते फक्त बोमाबोम करत राहणार. मुंबई महानगरपालिकेत 2 महिन्यानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार. धुळे नंदुरबार विधान परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. भाजपचे मातब्बर उमेदवार अमरीश पटेल यांच्या विरोधात काँग्रेसनं दंडही थोपटले होते. पण काँग्रेसच्या गौरव वाणी यांनी माघार घेतल्यानं अमरीश पटेल यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालाय. पूर्ण जिल्ह्याचा कसा विकास होईल दोघे जिल्ह्याच्या आणि खास करून नगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये काय अडचणी येतात त्या अडचणीच्या त्यांचे निराकरण करणे हे माझ्या पुढच्या कर्तव्य राहील. आणि खास करून शिरपूरचा विकास त्याच्या मागे आहे. त्या शिरपूरच्या विकासामध्ये जास्त लक्ष आम्ही घालतो आणि धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विकासामध्ये मी लक्ष घालतो. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपचे अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. यामागे पडद्याआडून मोठ्या हालचाली घडल्या आणि कोल्हापूरमधला सतेज पाटील यांचा विजय पक्का झाला. कोल्हापूर, मुंबई, धुळे, नंदुरबारमधली निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागच्या हालचाली यशस्वी ठरल्या. मात्र नागपूर आणि अकोल्यातली निवडणूक मात्र होणारच आहे. अकोल्यात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होणार आहे. तर नागपूरमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या रवींद्र भोयर यांच्यात निवडणूक होणार आहे. भाजपने काँग्रेसला निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रस्ताव दिलेला होता. मात्र त्या प्रस्तावात फक्त कोल्हापूर आणि नंदुरबारचा समावेश होता. नागपूरचा मात्र या प्रस्तावात उल्लेख नव्हता अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानं
नागपुरात रणसंग्राम रंगणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. अकोल्याची कुठलीही चर्चा नव्हती, नागपूर आणि अकोल्याची कुठलीही चर्चा नव्हती आणि त्याच्यामुळे आता इथं निवडणूक होणार आहे. आकडेवारीचा काही अंदाज नसतो, याच्यात उमेदवाराच्या विश्वासार्हतेचा विषय असतो आणि हे महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी जिंकेल. लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचा गड असलेल्या नागपुरात नेमका काय निकाल लागतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबईहून प्रणाली कापसे आणि नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूया बातमी आहे एसटी संपाबद्दलची. कामावरती परत या असं परिवहन मंत्र्यांनी आवाहन केलंय पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना. कुणाच्या मागे भरकटू नका असं देखील अनिल परब यांनी म्हटलंय आणि कामावर आल्यास कारवाई होणार नाही असं देखील त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कुणाच्या मागे भरकटू नका, कामावर या असं आवाहन करत परिवहन मंत्री यांनी काही मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. मला आंदोलन नेतृत्व करणाऱ्याशी देणं घेणं नाही, फक्त कर्मचाऱ्यांशी बांधिलकी आहे असं देखील अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. आणि कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं, निलंबनाची कारवाई आज केली जाणार नाही, त्यासाठी 1 दिवसाची वाढ केल्याची घोषणा यावेळी परिवहन मंत्र्यांनी केली. राज्य सरकारने नियमित पगार देण्याची हमी घेतलेली आहे. शनिवारी कामावर येणाऱ्या कामगारांवर कारवाई होणार नाही अशी हमी परब यांनी दिली. आम्ही कोणत्याही मागणीला नाही म्हटलेलं नाहीये. संप मिटल्यावर आर्थिक अभ्यास करून निर्णय घेणार आहोत. संप सुरू राहिला तर कर्मचारी आणि प्रवासी यांना हानिकारक आहे. 500 रोजंदारी कामगारांची सेवा आज समाप्त केली आहे असं देखील सांगायला ते विसरले नाहीत. विलिनीकरणाचा मुद्दा हा सरकारच्या हातात नाही. एसटी बंद राहणं म्हणजे सहन न करता येणारं आर्थिक नुकसान असल्याचं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं. शहरी भागाची ग्रामीण भागाची नाळ जोडलेली आहे. अशा लोकांचं कुठलंही नुकसान होऊ नये, आर्थिक नुकसान होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण संपामधनं कामगारांना आवाहन करावं की ताबडतोब कामगारांनी रुजू व्हावं. संप मागे घेऊन ज्या वेळेला कामकाज सुरू होईल त्यावेळेला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती माझी चर्चा करायची तयारी आहे. मी कुठल्याही चर्चेची दारं बंद केलेली नाही. त्यामुळे ह्या 1-2 दिवसामध्ये संप बऱ्यापैकी सगळ्या गाड्या चालू होतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही आता रात्री हा निर्णय घेऊ की ज्या कामगारांना उद्या सगळा एकंदर आकडा बघून ज्या कामगारांना उद्या कामावर यायचं आहे त्यांच्या बाबतीत देखील आम्ही हे धोरण स्वीकारू शकतो की जर उद्या येणारे कामगार असतील तर त्यांना कदाचित यायला परवानगी देऊ, परंतु ही सारखं आम्हाला हे करणं शक्य होणार नाही. जर कामगार कामावर आले नाहीत तर प्रशासनाला कारवाईचा बडगा उचलावाच लागेल. एसटी कर्मचाऱ्यांसाठी फार मोठा आर्थिक दिलासा राज्य शासनाने दिला आहे. मी वारंवार हे सांगतोय की जो विलिनीकरणाचा मुद्दा त्यांच्या जो डोक्यात आहे, ज्यामध्ये त्यांना असं वाटतं की आमचे पगार वाढायला पाहिजेत, आम्हाला नोकरीची शाश्वती असली पाहिजे, आमचा पगार वेळेवर व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी शासनाने मान्य केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावरती यावं असं एसटी कृती समितीच्या वतीनं संदीप शिंदे यांनी म्हटलंय. तसं आवाहन त्यांनी केलंय. कृती समितीच्या 28 सदस्यांसोबत आज परिवहन मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी चर्चा करण्यात आली आहे. विलिनीकरणाची मागणी आमची कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, पण दिलेली वेतन श्रेणी आम्हाला अमान्य असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. कर्मचाऱ्यांची आम्हालाही काळजी आहे असं म्हणत कृती समितीचे संदीप शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना कामावरती परत या असं आवाहन केलं. राज्य सरकार एवढा पगार द्यायला ते मान्य झालेले आहे, त्याचं बर्डन राज्य सरकारप्रमाणे द्यायला त्यांनी केले. मात्र अट त्यांनी अशी टाकली की तुम्ही माझी वाहतूक चालू करा आणि मी तुम्हाला दिलेला शब्द कधी काही काढणार नाही. तुम्ही आता मंत्री महोदयांना परत तुम्ही त्यांना जाताना विचारू शकता. आणि म्हणून या मुद्द्यावरती आम्ही राज्य सरकार एवढा जर पगार द्यायला महामंडळ शासन आम्हाला तयार असेल आणि त्याचं बर्डन जर राज्य शासनावर जाणार असेल, राज्य शासन घ्यायला, कारण लालपरीची आता तेवढी कॅपॅसिटी नाही आणि घेणार असेल तर आमच्या सर्वांच्या वतीनं म्हणजे की विनंती आहे की कर्मचाऱ्यांनी आता कामावरती गेलं पाहिजे. दुसरीकडे जळगावमध्ये एसटी बसेसवरती दगडफेक करण्यात आली. यावल आगारात काही संपकरी कर्मचारी कामावरती रुजू झालेत. एसटी आगारातून 3 बसेस ज्या आहेत त्या प्रवाशांना घेऊन पुढे निघाल्या होत्या, पण मनसे कार्यकर्त्यांनी आगाराबाहेर निदर्शनं करत यावेळी एसटी बसेसवर दगडफेक केल्याचं कळतंय. मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धुळ्यामध्ये देखील आपण बघितलं होतं यापूर्वी एसटी बसेसवरती दगडफेक करण्यात आली होती, कारण काही कर्मचारी कामावरती रुजू होऊन एसटी बसेस पुन्हा एकदा जनसेवेकरता म्हणून बाहेर काढून प्रवासाकरता निघाले होते. यात देखील आज तसंच घडल्याचं आपण बघतोय.
जळगावच्या यावल आगारातनं एस टी बसेस बाहेर पडल्या त्यावेळी एस टी बसेसवरती दगडफेक करण्यात आली. बातमी उस्मानाबादमधनं. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना आगामी 25 वर्षासाठी सहकारी भाडेतत्वावर शिवसेना नेते आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगरला देण्याचा निर्णय घेण्यात आला. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय जो आहे तो निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या 21 ग्रुपला मागे टाकत 21 ग्रुपला मागे टाकत सावंत यांनी हा कारखाना मिळवला आणि हा कारखाना सावंत यांच्या ताब्यात आल्यानं जिल्ह्याच्या राजकारणालाही वेगळं वळण मिळणार आहे. आमचं जे मिनिमम जे रेट होता म्हणजे पहिले 4 वर्ष 2 कोटी आणि नंतर 6 कोटी रुपये त्याच्यावर या भैरवनाथ शुगरने कोट केलेला आहे. जी काय साखरेवरची जी टॅगिंग आहे, जी काय डिस्टिलरीवरची टॅगिंग आहे, जी काय कंट्री लिकरची टॅगिंग आहे किंवा कोजनरेशनवर जर टॅगिंग आहे, या सर्व आमच्या ज्या टेंडरमध्ये ज्या कंडिशन्स होत्या त्याच्यापेक्षा जास्त कोट भैरवनाथ शुगरनं केल्यामुळं आम्ही त्यांचं टेंडर ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा साखर कारखाना चालू होणार आहे. यावर्षी आमचा उद्देश होता की मागच्या सप्टेंबरमध्ये जर आम्हाला टेंडर मिळालं असतं तर यावेळेला ट्रायल सीझन घेऊ शकलो असतो आपण. तरीही आमचा प्रयत्न असा राहील की शक्य असेल तर मार्च एप्रिलमध्ये काही समजा जमलं तर करणार आहोत, पण गॅरंटी देता येत नाही. पण 22-23चा सीझन आम्ही 100% चांगला करू असं आमच्या मान्य आमदार साहेब तानाजीराव सावंत यांचा दृढ विश्वास आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आमचं सगळं चाललेलं आहे आणि त्याचं मार्गदर्शन आहे, त्यांचं सहकार्य आहे. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना येणाऱ्या काही दिवसात चालू होणार आहे. आज निश्चित झालं. मी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन सर्व संचालक मंडळांचे आभार मानतो. भैरवनाथ ग्रुपचे सर्व आमचे मार्गदर्शक सन्माननीय तानाजीरावजी सावंत साहेब यांचे पण मी डोके आणि डोके परिसराच्या वतीनं जवळपास 100 गावाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. कारण एक 10,000 कॅपॅसिटीनं चालणारा तेरणा शेतकरी साखर कारखाना चालू झाल्यानंतर जवळपास 1 लाख लोकांना त्याच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. यानंतर बघूयात भारताचा स्वदेशी शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग ॲप चिंगारीनं क्रिप्टो सोशल टोकन गाडीसोबत क्रिप्टोकरन्सी बाजारात धमाकेदार पदार्पण केलंय. सुपरस्टार सलमान खान चिंगारीचं ब्रँड अँबॅसिडर आहे. चिंगारी ॲप भारतात लोकप्रिय होत असून त्यानं सोशल मीडिया कॅटेगरीमध्ये बेस्ट ॲपचा पुरस्कार जिंकला. चिंगारी ॲप फक्त कंटेंट क्रिएटरमुळेच नाही तर दर्शक, ॲडव्हर्टायझर आणि डेव्हलपर्समुळे सफल बनलाय. गारीचा वापर भविष्यात इन ॲप करन्सी सोबतच गव्हर्नन्स टोकन म्हणूनही होऊ शकतो. याबाबत अधिक जाणून घेऊयात पल्लवीकडून. चिंगारी ॲपवर यापुढे ज्याही डेव्हलपमेंट होतील त्यांची मी DAOच्या माध्यमातून एक महत्त्वाचा भाग असेल. यामुळे काय होईल तर आम्ही सर्व क्रिएटर्स मिळून स्वतः आपल्यासारख्याच क्रिएटर्ससाठी सर्क्युलर इकॉनॉमी क्रिएट करू, ज्याने प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू सर्वांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. आम्ही जेही व्हिडिओज क्रिएट करू ते व्हिडिओज NFT मार्केट प्लेसमध्ये NFTs बनवतील, ज्यामुळे मी एक क्रिएटर म्हणून खरंच सशक्त होऊ शकते. कारण मी जोही कॉन्टेंट तयार करेल त्याचा आर्थिक नफा डिरेक्टली माझ्या हातात येणार आहे. यानंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.